आगामी गणेशोत्सव आणि ईद मिलादुन नबीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात पोलीस महानिरीक्षक आय.जी. यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची शांतता समितीची बैठक झाली। या बैठकीचा उद्देश सणांदरम्यान जिल्ह्यात शांतता आणि बंधुतेचे वातावरण राखणे हा होता। या बैठकीत जिल्ह्यातील सीरत कमिटी, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि शांतता समितीच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला। सणांची तारीख बदलणे हा समस्येवरचा उपाय नाही। बैठकीत मिरवणुकीची तारीख बदलण्याचा मुद्दा पुढे आला तेव्हा सीरत कमिटीचे सदस्य सय्यद फरहात हुसेन यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली। ते म्हणाले की सणांच्या तारखा पुढे मागे करणे हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही। त्यांनी यावर भर दिला की खरी यश तेव्हाच मिळेल जेव्हा सर्व लोक आपापले सण पूर्ण स्वातंत्र्याने आणि बंधुभावाने साजरे करतील। ते म्हणाले की सण गणपतीचा असो किंवा ईदचा, सर्व सण आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले पाहिजेत। सय्यद फरहात हुसेन यांनी प्रशासनाला विनंती केली की कोणत्याही उपद्रवी व्यक्तीला अशी संधी मिळू नये ज्यामुळे ते मंदिर किंवा मशिदीसमोर चुकीच्या घोषणा देऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतील। ते म्हणाले की अशा व्यक्तींवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे, पण सणांची वेळ बदलून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू नये। त्यांनी पोलीस प्रशासनावर विश्वास व्यक्त करत म्हटले की पोलीस पूर्णपणे सक्षम आहेत आणि समाजकंटकांशी निपटण्यासाठी तयार आहेत। फरहात हुसेन यांच्या वक्तव्याने जिंकली मने। सय्यद फरहात हुसेन यांच्या या वक्तव्यानंतर सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेले। त्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी एक शेर कविता देखील वाचला ज्यामुळे उपस्थितांच्या हृदयाला स्पर्श झाला। गीता का भी एहतराम हो, कुरान पर ईमान भी हो, मंदिर में हो भजन कीर्तन, मस्जिद में अजान भी हो, आसमान पर तारों के संग जैसे चाँद चमकता है वैसे पूरी धरती पर अब रोशन हिंदुस्तान भी हो। मिरवणुकीच्या तयारीची माहिती। या बैठकीत सीरत कमिटीच्या वतीने हेरा इंग्लिश स्कूलचे चेअरमन सईद नूरी यांनीही आपले विचार मांडले। त्यांनी सांगितले की यावेळी जुलूस मुहम्मदी किती दिमाखदार पद्धतीने काढला जाईल आणि त्यासाठी कमिटीने कशा प्रकारच्या योजना बनवल्या आहेत। त्यांनी हे देखील सांगितले की कमिटी या शुक्रवारी शहराच्या प्रत्येक मुस्लिम भागात बैठक घेऊन प्रत्येक मोहल्ल्यातून 11 ते 11 लोकांची एक समिती स्थापन करणार आहे। या महत्त्वाच्या बैठकीत आयोजनसह पोलीस प्रशासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। त्यांनीही नागरिकांना सण शांतता आणि सलोख्याने साजरे करण्याचे आवाहन केले। एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी शेख फहीम मोहम्मद यांचा स्पेशल रिपोर्ट।